नमस्कार पाशाबाई. नमस्कार सर. आज तुम्ही इथे शाळेमध्ये आलात म्हणजे स्वशासन दिनाचं तुम्ही तसं रोजच येतात शाळेमध्ये आल्यानंतर तुमचं जे कामाचं शैली आहे ते अतिशय उत्तम वाटली मला. काय वाटतं तुम्हाला आज स्वशासन दिनानिमित्त तुम्ही शाळेमध्ये एवढं काम करता, कष्ट करता, काय वाटतं मला? सर मी या गावचा नागरिकच आहे सर. आणि हे मी खूप मला चांगलं वाटते सर. अभिमानाची गोष्ट म्हणजे शाळेमध्ये आलं की मला असं एवढं वाटतं की सर मला घराकडं पण जाऊ वाटत नाही सर. मला शाळेमध्ये आलं की मला इथेच थांबून मला झाडाला पाणी टाकणे मला लई हे वाटते सर. मला आनंद वाटते सर एवढंच. तुम्ही शालेय पोषण कर्मचारी आहात पाशाबाई. मग मध्यान्ह भोजनामध्ये मुलांना जेवणाचं जे आपण रोजचं मेनू वगैरे देतो ते मुलांना पोषण चांगल्या प्रकारे करता यावं म्हणून तुम्ही काय काय काळजी घेता? सर भात वाढणे आणि स्वच्छ झाडून काढणे आणि स्वच्छ पाणी हे करणं सर. बरं पाशाबाई, आपल्या परिसरामध्ये जे झाडं वगैरे लावलेले आहेत ते अतिशय छान वाढलेले आहेत, फुलं वगैरे झालेले आहेत त्यांना. आणि आपण परसबागेमध्ये आपण भाजीपाला पिकवतो आणि याची तुम्ही काळजी घेता. तुम्हाला खूप कष्ट घ्यावं लागत वाटते याच्यामध्ये? हो सर, मला खूप कष्ट घ्यावं वाटते. चांगलं छान वाटते सर मला. पाहू द्या बरं तुमच्या परसबागेला, थोडं झाडाकडे मला फिरून दाखवा तुम्ही. ठीक आहे सर. चला आता आपल्याला पाशाबाई परसबागेचं आपल्याला सांगणार आहे. परसबागेमध्ये त्यांनी काय काय पिकवलं भाजीपाला वगैरे ते आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया आपण काय म्हणतील ते. सर हे शेवग्याचे झाड आहे तिथे खूप पालक आहे सर इथे. आणि शेवग्याचे हे झाड जे आहे सर मी मुलांना खूप वेळेस मी सांगतो की शेंगा तोडून आणि पूर्ण शेंगा तोडून झाडं तोडाले सर. याचा वापर करता तुम्ही शालेय पोषण? हो, शालेय पोषण आहारमध्ये वापरता सर. हे अतिशय चांगली गोष्ट आहे. हो सर. आणि गावकऱ्यांनी हे झाडं शेंगा तोडून निवडले सर. मी नेहमी विद्यार्थ्यांना बी सांगतो की तोडू नका म्हणून सांगा, कोणी बघल तर म्हणून सांगतो. सध्या उन्हाळा असल्यामुळं भाजीपाला थोड्या कमी प्रमाणात वाटते. हो सर. पाण्याची थोडी कमतरता आहे सर. थोडं पाण्याची थोडं. बरं. हे खूप मोठे झाडे झालेले आहेत तिथं. खूप काळजी घेऊन वाढवलं वाटते तुम्ही? हो, रोज पाणी टाकतो सर रोज. छान आहे. हे नारळाचं पण लावलं? हो सर, हे नारळाचं पण लावलेलं आहे. बरं. आणि हे पण तुळशीचं आहे सर. हे तुळशीचं आहे सर. हे घेतलं आणि जांबाचं पण आहे सर इथे. तुमचं ना आता घेऊ किती? जिल्हा परिषद केंद्रीय शाळा दुगाव येथील आमच्या मावशी तळागाळातील लोकांना सगळ्या खिचडी शिजवतात, तसे आमच्या शाळेतल्या पूर्ण विद्यार्थ्यांसाठी आमच्या शिक्षकासाठी खिचडी बनवतात. खिचडी इतकी उत्कृष्ट आणि चांगली बनवतात की मावशीचा परिचय. मावशी तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव शेख बिस्मिल्लाह फरीसाब. पूर्ण सांगा परत एकदा. बिस्मिल्लाह फरीसाब. बिस्मिल्लाह फरीसाब हे मावशीचं नाव आहे. मावशी आता तांदूळ पाकडत आहेत. रोज मुलांना स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण बनवतात. मावशी तुम्ही मुलांसाठी खिचडी बनवता. तुम्हाला मुलांसाठी खिचडी बनवल्यानंतर काय वाटते? मला आनंद वाटते, चांगलं बनवा वाटते. स्वादिष्ट बनवता. 22 वर्षापासून आज बनवतो मी. मला चांगला अनुभव आहे. ह्याच्यानंतर मी चांगली बनव. आता नंतर बी चांगली बनवत आहे. इथून तर छान बनवणार आहे. इथं पूर्वी. बरं.